पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर केला परंतु रन मिळेल फक्त 1 आणि 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय जय मल्हार सोयगाव डोंबिवली या टीमचं. गतवर्षीच्या रबर बॉल क्रिकेट हंगामात देखील अनेक स्पर्धा नवी मुंबई क्रिकेटमध्ये सोयगाव टीमने देखील खेळल्या. अनेक स्पर्धा सोयगाव टीमने देखील जिंकल्या आणि यंदाच्या या 2024 या पर्वात देखील तेच धैर्य डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबई मध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा निर्धार टीम सोयगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज मात्र जय मल्हार सोयगाव या नावाने संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या स्ट्रोकची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न असफल राहिलाय. लाईन मिस केली. थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केल्यानंतर रणनीती बदलली. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. झेलची संधी होती परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते विकेटांच्या माध्यमातून 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 2 रन आतापर्यंत झालेत. अगोदरचा सामना आपण पाहिला राकेश प्रतिष्ठान गोठवले त्यांच्या अगेन्स्ट उत्कर्ष 11 दिवा. तो सामना जिंकला उत्कर्ष 11 दिवा या टीमने आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळते. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अक्षय तायडे. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. आजच्या दिवसातील सर्वात देखणा लॉंग अन हाय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅटमधून आणि या षटकाराने धावफलकाची गती वाढली टीम जय मल्हार सोयगाव डोंबिवली या टीमची आणि स्कोरबोर्डवर रन होताना आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 8 रन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळाला. बॅट्समन स्ट्रोक खेळत असताना 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जय मल्हार सोयगाव डोंबिवली या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे बिनगडी बाद 9 रन. 9 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. ग्लोबल टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमच्या समवेत जोडले स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचा मी बाबा केदारनाथ चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 9 रन. पहिल्या ओव्हरमध्ये अजिंक्य पाटीलने 9 धावा खर्च केल्या. स्पेल नंबर 2 साठी शेखरला इन्व्हाइट केले. पहिला बॉल शेखरचा लॉफ्ट केलाय. विक्रांत पाटीलच्या बॅटमधून येतोय. एक नवा विक्रम आम्हाला बनवायचा आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवी या मॅच मध्ये क्रांती घडवावी लागेल विक्रांतला विजयासाठी. 15 धावा आतापर्यंत होतात. आणखीन एक लॉफ्ट केला. प्रॉपर टायमिंग. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. पावसाच्या सरी ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु सध्याच्या घडीला धावांचा कडकडाट सलगच्या 2 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सलग 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत विक्रांतच्या बॅट मधून. अक्षय तायडेने या इनिंगचा पहिला षटकार लगावला अजिंक्य पाटीलच्या विरोधामध्ये परंतु त्यानंतर आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यानंतर या दोन्ही सलामीवर बॅट्समनने 21 रन आतापर्यंत झालेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत पुढे सरसवली जाते. 22 रन आतापर्यंत होतात.
एक मोठं लक्ष सेट करायचं आणि त्यासाठी एक चांगली कामगिरी अपेक्षित असेल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय? मयुरेश म्हात्रे चेंडूखाली, झेल सुटणं होईल कठीण आणि पहिला मोठा विकेट प्राप्त केलाय. शेखरने सुरुवातीच्या 2 बॉलवर कुठेतरी थोडासा दबाव तंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्याचा निर्धार त्याने घेतला. रणनीती आखली आणि फटका फसला आणि बॅट्समन क्रमांक पहिला विक्रांत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅट्समन अक्षय महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुराचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज सोयगाव टीमचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. प्रयत्न चांगला केला होता गौरवने, परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. थोडासा गौरवच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. जर झेप घेतली असती तर कुठेतरी चान्सेस होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. अक्षय तायडे आणि अक्षय महाडिक ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळते. एक महत्वाचा विकेट गमावला विक्रांत पाटील आणि त्यानंतर या दोन्ही बॅट्समनवर भरपूर दारोमदार असेल. जय मल्हार सोयगाव या टीमची ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा रोखाव्या लागतील, कारण याच धावा कधी कधी सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करत असताना तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन देखील जात असतात. ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च करता, फिल्डिंग करणारा फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी होतो. लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, परंतु फिल्डर तैनात होता. आणखीन एक महत्वाचा बॅट्समन गमावलाय टीम जय मल्हार सोयगाव या टीमने. 25 रनवर दुसरा धक्का. अक्षय महाडिक या ठिकाणी बाद झाला आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यश पांचाळ आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 रन. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, कारण वेळ आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये झाला. संपूर्ण टीम कडून आम्ही प्रत्येक टीम कडून आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते. पहिलाच बॉल लॉफ केलाय. विजय प्राप्त करण्यासाठी यश प्राप्ती आम्हाला करावी लागेल आणि त्यासाठी अतोनात प्रयत्न चा निर्धार घेऊन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 3 आणि रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. रितेशचं स्वागत केलं पहिल्या बॉलवर यश पांचाळने. अक्षय तायडेने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळतो. लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर वेगावर थोडंसं नियंत्रण होतं. वेग भरपूर होता, परंतु त्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप साठी फिल्डर होता.
एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. तेहतीस रन आतापर्यंत होतात. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. 34 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 17चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 36 रन. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर मोठे फटके लगावण्यापासून रोखले गोलंदाज रितेशने. लॉफ्ट केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. डिमेट विकेटला फिल्डर त्यानं थोडासा फंबल झाला. तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 39. 39 रन आतापर्यंत होतात. 18 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे हे 6 चेंडू या मोमेंटला मात्र शिल्लक असतील. टार्गेट सेट करणारी ओव्हर प्रणित पाटील. प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणितचा पहिला बॉल नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 आणि 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतील. यस साठी हा बॉल होता. फ्रीडची संधी असेल. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर बॅट्समनला एक नवजीवन संजीवनी मिळाली गेली, तो म्हणजे फ्रीड. व्हाईट बॉलचा इशारा. फ्रीडची संधी अजूनही मार्गस्थ असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. बॉलर पद्धतीचा हा बॉल. फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट युवा तरुण तडफदार नगरसेवक करणदादा मडवी यांचं देखील आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही बाबा केदारनाथ चषक 2024 या पर्वामध्ये सरचे स्वागत करतोय. MS11 राकेश प्रतिष्ठान गोटोल या टीमच्या माध्यमातून आपलं देखील सरचे स्वागत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 43 रन 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर अटॅम्प जरूर केला. फटका क्लासिकल नजाकत भरलेला श्लोक पाहायला मिळतोय. अक्षयच्या माध्यमातून आपल्याला षटकाराने या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 49 49 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 49. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने
स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि 2 रनच्या साहाय्याने 51 वेलकम नुकतंच ज्यांचं आगमन होते नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी युवा तरुण तडफदार नगरसेवक विकास हेच माझं धोरण अशी दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व करणदादा मडवी यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती. 51 रन आणि शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या बॉलवर समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय 6 रनसाठी. हा षटकार 57 धावा आतापर्यंत होत आहेत आणि 58 रनचं टार्गेट असेल टीम कोपरखेडणे 11 कोपरखेडणे या टीम समोर. तर चला टीम जय मल्हार 11 सोयगाव टीम आपण फिडिंग त्वरित लावून घ्या. 57 रन स्कोरबोर्ड वर होतात आणि 58 रनचं टार्गेट असेल. चला टीम जय मल्हार सोयगाव विक्रम दादा आणि टीम आपण फिडिंग त्वरित लावून घ्या कारण अधिक सामने मला खेळवायचे. चला फिडिंग त्वरित लावून घ्या आणि कोपरखेडणे 11 टीम आपण देखील आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 57 रन झालेत आणि 58 रनचं टार्गेट असेल. 58 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. कोपरखेडणे 11 कोपरखेडणे या टीमच्या माध्यमातून गौरव बडदे आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई क्रिकेट मधला एक चमचमता सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्याचबरोबर प्रणित आपल्या आक्रमकतेच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्या आपल्या टीम ला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी प्रणित देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टीमचं ओपनर बॅट्समन प्रतिनिधित्व करता सलामीवीर बॅट्समन म्हणून त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला. कारण ज्यावेळेस तुमच्या गावाच्या टीमचा सराव चालू असतो त्यावेळेस तुम्ही चांगलं प्रदर्शन ज्यावेळेस करता त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला ओपनर बॅट्समन ही जबाबदारी दिली जाते 11 खेळाडूंमधून. साहिलला इन्व्हाइट केलं पहिल्या ओव्हरसाठी टीम जय मल्हार सोयगाव या टीमच्या माध्यमातून. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच पुढे स्टार्ट करा.
पण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन गौरव बडदे आणि त्याचबरोबर प्रणित पाटील साहिलला इन्व्हाइट केलं. 24 बॉल आणि 58 धावा या क्षणाला मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण करायचे आहेत. तर मॅचला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होते साहिल फॉर द विकेट. साहिलचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. भरपूर वेगाने स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल फक्त पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु प्रणित रोकेल गौरवला. येणारे 23 बॉल आणि अजूनही 57 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल, तर विजय प्राप्त हा देखील तुमच्या बाजूनेच होईल. कारण तुमचं प्रदर्शन ज्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस तुमचा विजय निश्चित असतो. ज्यावेळेस तुमचं प्रदर्शन खराब असतं त्यावेळेस तुमचा पराभव हा निश्चित असतो. 23 बॉलमध्ये अजूनही 57 धावा पूर्ण करायच्यात. पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे विक्रांत पाटीलने बॅटिंग केली, अक्षय महाडिकने ज्या प्रकारे बॅटिंग केली, तशीच बॅटिंग सध्याच्या घडीला प्रणित पाटील आणि गौरव बडदेला मात्र जरूर करावी लागेल या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय. स्पर्लेगच्या दिशेने हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 2 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 2 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. अजूनही 56 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणाऱ्या 22 बॉलमध्ये अजूनही 56 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही अब तक 56 चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावर तो आधारित नाना पाटेकर यांची भूमिका. परंतु सध्याच्या घडीला आतापर्यंत 22 बॉलमध्ये 56 धावांचं लक्ष गाठावं लागेल. टीम कोपरखेडणे 11 या टीमला देखील दबाव तंत्रामध्ये आहेत दोन्ही संघ, कारण दोन्ही टीमला जिंकायचं आहे. परंतु जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं ही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण असेल. कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येक खेळाडूला एक चांगलं योगदान द्यावं लागतं आपल्या टीमच्या विजयासाठी. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नाही. ही चुकी केली साहिलने, परंतु या चुकीला माफी दिली जाणार नाही. गौरवच्या बॅटमधून येतोय एक गौरवशाली षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर दोन्ही पंचांवर ऑनफिल्ड डिसिजन, दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर तर षटकार देखील आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. फटका चांगला आहे, परंतु या मुवमेंटला मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अतिघाई संकटात मी आणि प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. साहिल पांचाळ कुठेतरी थोडीशी, यश पांचाळ कुठेतरी मिसफिल्डिंग करतो आणि त्याचा प्रात्यक्षिक
आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 12 रन आतापर्यंत झालेत. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. मुसळधार पावसामध्ये धावांचा कडकडाट करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. ही खरी मजा आहे पावसाळी क्रिकेटची. पुन्हा संपला टेनिस बॉल क्रिकेट संगम संपला, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पावसाळी क्रिकेटला सुरुवात देखील होताना पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय. चौदा रन आतापर्यंत झालेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. चौदा रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव देखील ऍड होते. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलले येणारे 18 बॉल आणि 43 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि तुमच्या संपूर्ण टीम कडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा या आयोजकांना देखील आहे. अक्षय महाडिक गोलंदाजीच्या मार्कवर त्याला इन्व्हाइट केले स्पेल नंबर 2 साठी. आणि आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 43 धावा या मोमेंटला मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण करायच्या आहेत. अक्षय महाडिकला इन्व्हाइट केलं. जीवनामध्ये एखादी जबाबदारी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भरपूर कष्टांची किंमत तुम्हाला मोजावी लागते आणि सध्याच्या घडीला देखील जी जबाबदारी अक्षयवर दिली ती जबाबदारी पार पडण्यासाठी भेदक गोलंदाजी मात्र जरूर खऱ्या अर्थाने त्याला करावी लागेल. 18 बॉल 43 रन. लक्ष थोडेसे दूर आहे. पहिला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या मुसळधार पावसामध्ये इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना बॅट्समन प्रणितच्या बॅट मधून येतोय एक प्रयत्नशील स्ट्रोक षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 21 रन आपल्याला पाहायला मिळतात. मुसळधार पावसामध्ये आम्हाला धावांचा कडकडाट करायचा. जशा विजा कडकडतात तशाच प्रकारे कामगिरी करण्याचा निर्धार घेतला प्रणित आणि गौरवने. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल जय मल्हार सोयगाव डोंबिवली या टीमचा कॉन्फिडन्स वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती धावा होतात. आतापर्यंत 22 रन, 22 रन. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. 15 बॉल मध्ये अजूनही 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. कॉलर पद्धती 6 बॉल परंतु एक धाव मात्र जरूर ऍड होते. डिक्लेअर स्वरूपामध्ये 14 बॉल आणि 35 रनची गरज. जर या 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर या सामन्याचे चित्र बदलताना पाहायला मिळेल. सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 14 बॉल आणि 35 रन. व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा रोखाव्या लागतील कारण एक्स्ट्रा रन फिल्डरचा कॉन्फिडन्स कमी करतात आणि कुठेतरी थोडस मनोबल हे कसलं जातं. 14 बॉल मध्ये अजूनही 34 रन पूर्ण करायचे आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. दिशा भरकटली.
अजूनही 33 रनची गरज. येणारे 14 चेंडू आणि 33 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. येणारे 13 चेंडू आणि आता मात्र 32 रनची गरज. एक एक षटकार देखील 13 बॉल आणि 32 रनची गरज. तेरा बॉल मध्ये अजूनही 32 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. या शेवटच्या बॉलवर आणखीन एक मोठा प्रहार गौरवच्या बॅटमधून येतो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा फ्लायटेड सिक्सर या षटकाराने या सामन्याचे चित्र बदलून टाकलं आणि समीकरण येऊन टेबले. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. 12 बॉल मध्ये 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रति ओव्हरमध्ये 13 रनची सरासरी गाठावी लागेल. शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नेक्स्ट बॉलर बॉलिंग मार्कवर जरूर टीम जय मल्हार सोयगाव टीम आपण त्वरित इन्व्हाइट करा. येणारे 12 बॉल आणि अद्याप धावा पूर्ण करायच्या आहेत. 26 रन. विक्रांत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर स्वतः टीमचा महानायक. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल मध्ये अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. 26 रन. अकरा बॉल मध्ये अजूनही 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. एक धाव देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 10 बॉल आणि 25 रन. लॉफ्ट केला फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने 34 रन. येणारे 9 चेंडू आणि 24 रनची गरज अजूनही आहे. 9 बॉल आणि 24 रन. 9 बॉल मध्ये अजूनही 24 धावा पूर्ण करायच्या आहेत. लाईन चांगली होती. लाईन मिस केली. त्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेने पहिल्या बॅट्समन गौरवने 8 बॉल आणि अजूनही 24 रनची गरज. लॉफ्ट केल्या आडव्या बॅटने. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 22 रनची गरज. जर या शेवटच्या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघ.
शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. प्रयत्न तर जरूर चांगला केला होता, परंतु पदरी अपयश पडलं आणि ज्या प्रकारे हा झेल सुटला, एक रन तर मात्र जरूर ऍड होते. समीकरण बदलले येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी तुम्हाला धावा चेस कराव्या लागतील. कोपरखेने 11 संघ कंपल्सरी तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. टीम जय मल्हार सोयगाव डोंबिवली संघ दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, परंतु हे 6 बॉल सांगतील की हा सामना मात्र जरूर खऱ्या अर्थाने कोणता संघ जिंकेल या प्रश्नाचं उत्तर देणारे 6 बॉल. तर शेवटचं षटक शिल्लक आहे आणि 21 धावा. विकी पाटीलला इन्व्हाइट केलंय शेवटच्या ओव्हरसाठी. जय मल्हार सोयगाव गोलंदाज सज्ज होतोय विकी. विकीचा पहिला बॉल, परंतु लॉफ्टर जरूर केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते, परंतु जजमेंट चुकलं दोन्ही फिल्डरचं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. 5 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज. 5 बॉल मध्ये 3 षटकार या सामन्यामध्ये कोपरखेने 11 कोपरखेने या टीमला विजय मिळवून देऊ शकतात. पाच बॉल आणि 19 रनची गरज. हा बॉल उंचीची मर्यादा ओलांडली आणि व्हाईट बॉलचा इशारा. 5 बॉल आणि 18 रनची गरज. 5 बॉल मध्ये 3 षटकार या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतात कोपरखेने टीमला, परंतु विकीवर भरपूर अपेक्षा आहेत सोयगाव टीमला. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. थोडासा धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतला आणि थेट विकेट किपर विक्रांत पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांत पाटील लहान भाऊ तर मोठा भाऊ विकी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवलंय बॅट्समन गौरवला. ज्या गौरवने अप्रतिम दर्जाच्या बॅटिंगने प्रत्येक प्रेक्षकाला प्रभावित केलं होतं, परंतु सध्याच्या घडीला नैराश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉल आणि 18 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली जय मल्हार सोयगाव या टीमने, परंतु हा क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ